नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय मंगेश तोले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, की आपण समाज सुधारणेच्या प्रवासामध्ये की एक प्रमुख विचारधारेचा आढावा घेणार आहोत की आगरकरांच्या मृत्यूनंतर हे कार्य पुढे कोणी चालवलं असेल ते म्हणजे कोल्हापूर संस्थानचे पुढचे वारसते म्हणजे मग छत्रपती राजर्षी शाहू महाराज. साधारणतः की महाराणी ताराबाई यांच्या गादीचे पुढचे वारस या काळात होते चौथे छत्रपती महाराज शिवाजी महाराज. ओके, चौथे छत्रपती शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ब्रिटिशांनी तिथे ठेवलं आहे. पुढं हालहाल करून एका पद्धतीने त्यांना मारण्यात आलं आहे. मग टिळक आणि आगरकरांनी त्या विरोधात आवाज उठवला होता. मात्र आता कोल्हापूर संस्थानचा पुढचा वारस कोण, तर चौथे शिवाजी महाराजांच्या पत्नी या काळात होत्या आनंदीबाई. तर आनंदीबाईंनी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी की मग जयसिंगपूर किंवा खास करून मग जयसिंगराव घाटगे हे जे प्रमुख सरदार होते, तर या सरदारांचे चिरंजीव या काळात मांडीवरती दत्तक घेतलेत व त्यांचं नामकरण या काळात शाहू छत्रपती असं ठेवण्यात आलं आहे. ते गादीवरती आल्यानंतर की बालपणी बराच काळ त्यांचं शिक्षणच चाललं की ब्रिटिशांनी की भारतभरातील वेगळ्या राजरजवाड्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची एक सोय निर्माण केली होती. कारण त्यांना आधुनिक विचार द्यायचे होते. आधुनिक विचार दिले तर ते चांगल्या पद्धतीने राज्य करतील आणि 1857 सारखा उठाव पुन्हा होणार नाही. आणि म्हणून की नरेंद्र मंडळानंतर स्थापन केलं होतं त्या अगोदर त्यांनी शिक्षणावरती फोकस केला. हे सगळे राजपुत्र एका पद्धतीने बळजबरीने ताब्यात घेतले जात आणि त्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिलं जाईल. मग साधारणतः शाहू महाराज हे अल्पवयीन असताना त्यांना धारवाड या ठिकाणी पाठवलं, नंतर बडोदा या ठिकाणी पाठवलं, राजकोट या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं आणि पुढं की अजमेरला मेयो कॉलेज होतं, तिथेही काही प्रमाणात शिक्षण झालेलं आहे. तसं अशा पद्धतीने की अगदी अल्पवयीन असतानाच की त्यांचं बराच काळ शिक्षण चाललं. शिक्षण झाल्यानंतर मध्ये गादीवरती आले. गादीवरती आल्यानंतर मग पुढील सगळी प्रक्रिया या टप्प्यामध्ये चालू झाली आहे की शाहू जरी राजे असले तरी पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांमध्ये अत्यंत मोकळे ढाकळे राहत. लहान मुलं असतील, स्पृश्य असो अस्पृश्य असो की अगदी अंगाखांद्यावरती त्यांचे खेळत असत. आंघोळीला जाताना ते सिक्युरिटी वगैरे घेऊन न जाता की स्वतः पंचगंगेच्या पात्रामध्ये जात आणि आंघोळ करत सर्वसामान्य लोकांची विचारपूस या काळ सगळी करत त्यांच्यासमोर चर्चा विनिमय करत की हा त्यांचा वेगळेपणा होता. मग आता एकदा की बाहेर स्वतःच्या साम्राज्याबाहेर म्हणजे कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर गेलेलं असताना वेशीच्या बाहेर त्यांनी अनेक कुष्ठरोगी तिथं पडलेले पाहिले. कुत्र्यापेक्षाही वाईट अवस्था होती तशी की सगळं शरीर या काळात सोलून निघालं होतं. जसं कुत्र्यांना वेगळ्या आजार होतात, खरूज होतात, त्वचा निघून जाते, तसे त्या पद्धतीचे सगळी कुष्ठरोगी होती. कोणाचा हातपाय गळून गेला होता, बोटं व्यवस्थित नव्हती, चेहऱ्यावरती वेगळेच दुःखी भाव होते. असं सगळं या काळात शाहूने ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर मग शाहूंनी सगळे कुष्ठरोगी या काळात बग्गीमध्ये भरले. वेगळ्या बग्ग्यांमध्ये भरून त्यांना कोल्हापुराच्या मुख्य भूमीत आणलं आहे. मुख्य भूमीत आणल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया मराठा कुष्ठरोग आश्रम स्थापन केला. यातून कळतं काय, तर शाहूंची या काळात संवेदनशीलता लक्षामध्ये येते की राजे खूप हुशार किंवा कसेही असू नयेत तर ते संवेदनशील असावेत. की जसं MPSC UPSCचं म्हणणं आहे की कॅन्डिडेट हुशार असण्याची काय आमचा संबंध नाही, तो सामाजिक कार्याप्रती संवेदनशील असावा. तर संवेदनशीलता हा शाहूंचा सगळ्यात मोठा गुण होता असं आपण ऑब्झर्व करू शकतो. तसं अर्थातच मग शाहू आणि वेगळ्या सहकाऱ्यांसमोर तिथं आता चर्चा होऊ लागल्यात आणि वेगळ्या ठिकाणी ते फिरू लागले. तसं आहे. मग कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी वेगळे प्रयोग हाती घेतले. कोल्हापूर संस्थानापर्यंत या काळात रेल्वे मिरजेपर्यंत आली तर त्यांनी कोल्हापुरात इथे आणलेली आहे. त्यासोबतच की ते दरवर्षी या काळात वेगळ्या स्पर्धा भरवत की चांगले चहा, चांगली कॉफी, चहा कॉफीचं या काळात त्यांनी पीक आणलं आहे. ऊसाचे या काळात मळे लावलेत, वेगळे कळमणं आणि त्यासोबतच मग राधानगरी असे वेगळे धरणं बांधले आहेत. कॅश क्रॉप्स आणलीत वेगळी. दरवर्षी की ते शेतीचं वेगळं प्रदर्शन भरवत असत. चांगलं भोपळा, चांगली काकडी असे वेगळे पीक या काळात त्यांची स्पर्धा भरवत आणि स्वतः ते काय करत तर एका पद्धतीने की स्वतः या काळात त्यांचा पॅटर्न असे की ते दरवर्षी चांगल्या शेतकऱ्यांना बोलावून घेऊन की ज्यांनी चांगलं उत्पादन घेतलं आहे त्यांचा सत्कार करतं. ओके, मग आता हे तर सगळे जे काही चांगले राजे आहेत ते करतात आणि शाहूंनी देखील या काळात ते करून दाखवलं. त्यात कोणत्याही पद्धतीची शंका नाही आहे तशी. मग आता अर्थातच की शाहूंचा वेगळेपणा काय तो आपण पाहूयात की साधारणतः दररोज सकाळी सकाळी पंचगंगेच्या किनारी आंघोळीसाठी जात. जसे आंघोळीसाठी जात तर लहान मुलं असत वेगळे आणि शाहू तिथे आंघोळीसाठी गेल्यानंतर नारायण शास्त्री म्हणून एक पुरोहित होते, ते दररोज मंत्र म्हणत. शाहूंना भेटण्यासाठी त्यांच्या पत्नी होत्या या काळात लक्ष्मीबाई. तर शाहूंना भेटण्यासाठी त्यांचे मेहुणे आलेले होते. त्यांचं नाव होतं मामासाहेब आणि त्यासमोरच दुर्गाबाई भागवतांचे काका की जे स्वतः मोठे सुधारक होते म्हणजे राजाराम शास्त्री भागवत या ठिकाणी पोहोचले आणि राजाराम शास्त्री भागवत आणि शाहू यांचा संवाद चालला आहे. तसा पंचगंगेच्या किनारीच एका पद्धतीने बैठक रंगली आणि ते आंघोळीला पोहोचले. आंघोळीला पोहोचले असताना की मग सुरुवातीला त्यांनी पंचगंगेत डुबकी मारली. त्यानंतर बाजूला की तांब्याचं पात्र होतं त्यामधून ते डोक्यावरून बाजूला येऊन पाणी घेऊ लागलेत. तर त्यावेळी पुरोहित की पुराण या पुस्तकातील मंत्र म्हणू लागला आहे. पुराणे
या पुस्तकातील जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणू लागला आहे. पुराणे. मग आता काय खासियत आहे पुराणांची की पुराणे ही पुस्तके या काळात कोणासाठी लिहिली गेली तर शूद्रांसाठी लिहिली गेली आहेत. पुराणातील मंत्र कोणासाठी सांगितले तर मग शूद्र यांच्यासाठी सांगितलेत असं एका पद्धतीने राजाराम शास्त्रींचं म्हणणं होतं. आणि छत्रपती तर क्षत्रिय मानले जात आणि म्हणून छत्रपतींसाठी की पुरोहिताला या काळात आदेश दिला की छत्रपतींसाठी कोणते मंत्र म्हणा तर वेदांमधील मंत्र म्हणा. मग इंडस व्हॅलीच्या ऱ्हासानंतर वैदिक काळ आला होता. त्यानुसार ऋग्वेद या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली होती आणि ऋग्वेदातील मंत्र विशेषतः वेगळ्या विधींच्या दरम्यान म्हणून घेतले जात. तर ही प्रक्रिया या काळात चांगलीच रंगली आहे. उत्कृष्ट पद्धतीने सगळं प्रकरण चांगलंच रंगामध्ये आलं आहे. आणि की साधारणतः शाहू यांनी आग्रह धरला आहे की माझ्या प्रत्येक पूजेच्या वेळेस पुरोहिताने कोणते वेदांमधील मंत्र म्हणावेत. मात्र या वैदिक काळानंतर पुढे हिंदू धर्म आला आहे आणि हिंदू धर्माची प्रमुख पुस्तके पुराणे ही आहेत. ओके. तर वैदिक धर्मामध्ये खास करून विशेषतः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुरुषांसाठी वेदांतील मंत्र म्हणावेत. नंतर कलियुग की येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी 3031-32 वर्ष समजा की त्या काळात कलियुगाची सुरुवात झाली असं म्हटलं गेलं आहे. तर ही देखील प्रक्रिया इथं गाजली की पुराणे ही शूद्रांसाठी आहेत. पुराणातील मंत्र बरेचसे गणपती अथर्वशीर्षे वेगळ्या आरत्या वगैरे ह्या पुराणातील आहेत. तर वैदिक हे फक्त ब्राह्मणांसाठी ठेवलं आहे. कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण आहेत, ब्राह्मण आणि क्षत्रिय. मग आता शाहूंना एका पद्धतीने शूद्र मानलं आहे किंवा शिवाजी राजांचा राज्याभिषेकाबद्दलही वादविवाद होते की एक मूळच्या नांदेडच्या कमलाकर भट्टाचा नातू गागा भट्ट हा काशी वाराणसी या परिसरामध्ये असताना की मग शिवाजी राजांचा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातून एकही ब्राह्मण यायला तयार नव्हता. आणि मग एकही ब्राह्मण यायला तयार नाही तर बाळाजी अवजी चिटणीस की अष्टप्रधान मंडळात पुढे जे होते त्यांनी गागा भट्टांना या काळात कसं बसं राजी करून आणलं. तर गागा भट्टांनी वेदांमधील मंत्र म्हणलेले नाहीत असं काही इतिहासतज्ञ मांडतात. ओके. कारण छत्रपती आता शिवाजीराजे जे होते ते त्या काळातील जे पुरोहित होते त्यांना शूद्र मानत आणि राज्याभिषेकासाठी त्या कारणास्तव कोणी आलं नव्हतं असा वाद महाराष्ट्रामध्ये त्याही काळात रंगलेला होता आणि तो आजही रंगतो समजा. मग आता शाहूंच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच घडलं की कोणतं की वेद हे जे वैदिक मंत्र आहेत ते वैदिक मंत्र वेगवेगळे काही इतिहासकार नोंदवतात की शिवाजी राजांच्या काळात की वेदांमधील मंत्र म्हणले गेलेत. कारण गागा भट्टाचा नातू की गागा भट्टाने कमलाकर भट्टाचा नातू गागा भट्टाने की मग शिवाजीराजांना शूद्र नव्हे तर ते क्षत्रिय असल्याचा स्पष्ट पुरावा दिला. राजपूत घराण्याची ती एक शाखा आहेत आणि राजपूत क्षत्रियच मानले गेले आहेत आणि म्हणून गागा भट्टांनी वेदांतील मंत्र म्हणलेत. आता पुढं त्यानंतर वादविवाद आहेतच. आता तो काही आपल्या अभ्यासाचा घटक नाही आहे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. पुराणे या ग्रंथांमधील मंत्र शूद्रांसाठी आहे, स्त्री आणि शूद्रांसाठी. तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यासाठी कोणते की साधारणतः क्षत्रिय ब्राह्मण आणि वैश्य यांच्यातील वेदांतील मंत्र आहेत. मग शाहूंनी इथं हट्ट धरला. मात्र राजाराम शास्त्री भागवतांसमोरच की त्या ब्राह्मण पुरोहिताने नारायणरावांनी काय सांगितलं आहे की साधारणतः की घाटगे हे शूद्र आहेत आणि त्या कारणास्तव मग हेच मंत्र म्हणावे लागतील. मग आता की शाहूंनी ताबडतोब दरबार भरवला. दरबारात सगळे पुरोहित बोलावून घेतले आणि या पुरोहितांना ताबडतोब सांगितलं की इथून पुढं प्रत्येक पूजेच्या वेळी वैदिक मंत्र म्हणावेत. मात्र सगळे पुरोहित एकमुखाने म्हणले की ते फक्त ब्राह्मणांसाठीच आहेत कारण कलियुगामध्ये फक्त ब्राह्मणांसाठीच वैदिक मंत्र असतील, इतरांसाठी नसतील असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं आलं आहे. आणि अर्थातच की ही प्रक्रिया देखील या काळात मग लांबलेली आहे. तसे आता शाहूंनी सांगितलं की जर तुम्हाला मंत्र म्हणायचे नसतील तर तुमची जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी आणि तुमच्या नोकऱ्या मी काढून घेतो आहे का म्हणून काढून घेऊ नये. हे सगळे पुरोहित या काळात घाबरले आणि घाबरल्यानंतर पुढे काय केलं की जेणेकरून आता प्रकरण जरा वेगळ्याच मार्गाला पोहोचलेलं आहे असं आपण नक्की ऑब्झर्व करू शकतो. तसं मग या सनातन्यांच्या खास करून या पुरोहितांच्या मागे कोण उभं होतं तर मग टिळक की सुरुवातीला घाबरले मात्र दुसऱ्या क्षणाला घाबरलेले नाहीत कारण टिळक यांच्या मागे या काळात होते. टिळक म्हणले की डोंट वरी आय विल हँडल इट. मात्र शाहूही आता या काळात काही कमी नव्हते. शाहूने देखील आता टिळकांचं घर गाठलं की सध्याचा जो केसरीवाडा आहे तो मूळचा बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाडांचा आहे. नंतर तो त्यांनी तिथं ट्रस्ट फॉर्म केली आणि नंतर तो टिळकांना देण्यात आला समजत असं. तर या केसरीवाड्यामध्ये तिथं शाहू जाऊन पोहोचले आणि टिळकांना प्रश्न विचारला की छत्रपती कोण होते, शिवाजीराजे कोण होते. आता कारण पुरोहित या काळात काय म्हणणं होतं की शूद्र समजा कोणते शाहू जे आहेत तर ते शूद्र आहेत समजा. मग आता की पहिला प्रश्न या काळात विचारला टिळकांना की शिवाजीराजे कोण होते, क्षत्रिय होते की शूद्र होते. आणि जर शूद्र असतील तर भर सभेमध्ये चला आणि माझ्यासमोर फक्त म्हणून दाखवा. आता टिळक इथं गडबडले पण टिळकांनी थोडीशी माघार घेतली. तसं की टिळक म्हणलेत की छत्रपती क्षत्रिय होते. घाडगे घराणे देखील की साधारणतः काय तर छत्रपती जे जे गादीवरती असतील ते क्षत्रिय असतील. मात्र टिळक हळू आवाजात म्हणाले
की घाडगी शूद्र आहेत. म्हणून की मग आता साधारणतः शाहूंनी टिळकांना प्रश्न विचारला, समजा उद्या एखादा मुस्लिम व्यक्ती जर कधी छत्रपती या पदावरती पोहोचला तर मग काय? तर मग टिळकांनी या काळात बाजी मारून नेली, कसं बसं अंग काढून घेतलं आहे. टिळक काय म्हणले, तर ते त्या काळातील ब्राह्मण ठरवतील, आत्ताचे ब्राह्मण ठरवणार नाहीत, तर ते त्या काळातील ब्राह्मण ठरवतील, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं आलं आहे. आणि म्हणून ही प्रक्रिया देखील पुढे नंतरच्या टप्प्यामध्ये बदलून गेली तशी. आता यामध्ये की साधारणतः हा वाद या काळात रंगत राहिला आहे. आणि नेमकं शाहूंना युरोपात जायचं नव्हतं, मात्र तर देखील युरोपातून बोलावून आलं आहे की राणीचा राज्यारोहण सोहळा होता. शाहूंना तिथं कळकळीचं आणि आग्रहाचं निमंत्रण आलं की तुम्ही इकडे या. मग ते फक्त एकदाच युरोपात गेले, राज्यारोहण समारंभामध्ये तिथे गेलेत, फोटो वगैरे काढले, प्रूफ राहतो फोटो काढला तर, आणि मग तो प्रूफ ठेवला आहे शाहूंनी. आणि मग एकदाच युरोपात फिरले आणि सगळा युरोप नजरेखालून घातला. आणि पाहून आश्चर्यचकित काय झालेत, तर जातीपाती नाहीत, की एवढी प्रगती या काळात जातीपाती नसल्यामुळेच आहे असं शाहूंची पक्की खात्री वाटली. कारण जाती ह्या डिव्हिजन ऑफ अ क्लास, डिव्हिजन ऑफ अ सोसायटी निर्माण करतात. असं तर ते दुर्दैवाने समाजाला एकोप्यामध्ये बांधू शकत नाही, अशी ही समस्या निर्माण झाली होती. आणि म्हणून ही प्रक्रिया जरा वेगळ्या मार्गाने गेलेली आहे असं आपण नक्कीच ऑब्झर्व करू शकतो. मग शाहूंनी तिकडूनच या काळात आदेश काढला. 26 जूनला या काळात ते पत्र पाठवलं, तिकडे 27 जुलै. मग शाहूंनी सांगितले की कोल्हापूर संस्थानातील 50% जागा नोकऱ्यांमधील या कोणासाठी असतील, तर मागासवर्गीयांसाठी राखीव असतील. सगळ्या सनातनी ब्राह्मणांनी ताबडतोब विरोध केला, आमच्या पोटापाण्यावरती काम म्हणत आहे. तर शाहू म्हणले की तुमच्यासाठी, की ब्राह्मण वर्ग त्या काळात 2%च होता संस्थानात, मात्र त्यांनी 99% जागा ताब्यात घेतल्या होत्या. तर मग शाहूंनी काय केलं की साधारणतः 99% जागा जर ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये असतील, तर मग 1% जागा इतरांकडे होत्या, आणि तेही सगळ्या खालच्या पदांवरती बहुजन समाजातील वर्ग होता. मग शाहूंनी या काळात ताबडतोब आदेश काढला. तसे सगळे ब्राह्मण या काळात एकवटले. आणि एकवटल्यानंतर त्यांनी पुढं काय केलं की जेणेकरून मग आता शाहूंच्या विरोधात जाण्याचं फर्म झाले, तसे ठरवलेलं आहे. तसं शाहू या काळात आले कोल्हापूर संस्थानात, आणि युरोपातून आल्यानंतर त्यांनी प्रायश्चित्त घेतलं नाही. अशी कल्पना होती की समुद्रपर्यटन केलं तर समुद्रावरील की वेगळे भूत प्रेत आत्मे वगैरे सोबत येतात, आणि मग पहिले आंघोळ करायची. मग शाहूंनी काही गंगेमध्ये जाऊन आंघोळ केलेली नाही आहे, तर ते तसेच या काळात मंदिरामध्ये गेले की महालक्ष्मी त्यांचं कुलदैवत. मग शाहू म्हणले की मी जाऊन दर्शन घेऊन येतो. तर सगळे पुरोहित या काळात शाहूंना आडवे झाले आणि म्हणले की कोल्हापूर संस्थानात चुकूनही काही अनिष्ट घडायला नको असं जर वाटत असेल तर तुम्ही पहिले प्रायश्चित्त घ्या, गंगेमध्ये आंघोळ करू नये. शाहू म्हणले की मी या गोष्टी काय मानत नाही, मी चाललो म्हणे. तर चालल्यानंतर सगळे हे लोक महालक्ष्मी मंदिराच्या दरवाज्यात येऊन बसलेत. आणि जसे दरवाजामध्ये आले तसं मग आता झालं की शाहू प्रचंड संतापले. ते म्हणले की महाराज साहेब तुम्ही प्रायश्चित्त घ्या, अन्यथा आम्ही पुढे जाऊ देणार नाहीत. की शाहूंनी जोरदार कटाक्ष टाकला आहे नजरेचा, की तो इतका भयानक होता की शाहूंची नजर पडताच आजूबाजूला सगळे सरसावले. मग शाहूंनी जसं पाऊल टाकलं की त्यांच्या पावलाच्या निशाणं तर सगळे बाजूला होऊ लागले. कारण शाहूंचं वजनच त्या काळात प्रचंड होतं की मल्लांचा राजा असं म्हटलं जाणे, एका बुक्कीत रेडा मारला होता की माणूस मारणं म्हणजे त्यांच्यासाठी काहीच गोष्ट नव्हती. की शाहू संतापलेले पाहिल्यानंतर सगळे बाजूला गेलेत. मग तिथून आल्यानंतर की नंतरच्या टप्प्यामध्ये प्रत्येक घरावरती रक्ताचे ठसे उमटवलेत सनातन्यांनी, की रक्ताचे ठसे आहेत की थोडक्यात काहीतरी अनिष्ट घडणार आहे. कोल्हापुरातील शाहूंचा जुना राजवाडा होता तोही जाळला आहे. त्यांच्या सावतराईचं निधन झालं आहे, तेही प्रकरण इथं गाजलं आहे की सावतराईंचंही निधन झालं आहे. आणि हे प्रकरणही जरा वेगळ्या मार्गाने तिथं गेलेलं आहे. तसं मग आता की सगळं काही अनिष्ट घडतं असं दाखवण्याचा प्रयत्न होता. मग स्मशानमध्ये शाहू म्हणलं की तुम्ही सगळे मंत्र वेदांमधील म्हणा, मात्र यांनी पुराणांमधीलच म्हटलेत आणि शाहू तिथं दुःखी झालेत. की थोडक्यात राजसत्ता ही श्रेष्ठ असायला हवी, मात्र इथं धर्मसत्ता श्रेष्ठ होऊ लागली, ही अडचण निर्माण झालेली होतेच. आणि म्हणून शाहूने हेही आता ऑब्झर्व केलं आहे की दुसरा आता कोणतेही ऑप्शन आपल्यासमोर नाही, असं शाहूंनी की जरा अडचण निर्माण की म्हणजे शाहूंसमोर अडचण निर्माण झाल्यात. मग आता की हे सगळे पुरोहित आले आणि शाहूंना म्हणले तुम्ही प्रायश्चित्त न घेतल्यामुळे असं सगळं घडतं आहे. मात्र शाहू म्हणले की यामध्ये सगळे तुम्हीच आहात. शाहूने स्पष्ट तोंडावरती सांगितलं. मात्र ते म्हणले की असं काही नाही, मात्र या कोल्हापूर संस्थानात घडत असल्या वेगळ्या चुकीच्या घडामोडी या अडचण निर्माण करत असल्यामुळे की तुम्ही काय करा की सामान्यतः एक शांती यज्ञ करावं लागेल. की शाहू म्हणले की त्याने काय फरक पडेल की म्हणजे आयुष्यात अनिष्ट काय घडणार नाही. मग शाहू म्हणले की करून टाका. ते म्हणले की जरा खर्चिक आहे. शाहू म्हणले मी राजा आहे, पैशाची तुम्ही काळजी करू नका. हे सगळे निघाल्यानंतर शाहूंनी पुन्हा हाक मारली काही विचार करून. हे सगळे दरवाजा क्रॉस करून बाहेर पडले. ते शाहूंची हाक ऐकता सगळे आतमध्ये आल्या. शाहू म्हणले की हा शांती यज्ञ केल्यानंतर जर माझ्या आयुष्यात काही चुकीचं घडलं तर उद्या तुम्हाला सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकेल आणि फटकून काढेल. हे सगळे काय झालं पळून गेले. आता शाहू जरा गमतीशीर होते की शाहूने यांची टेस्ट घेतले. आणि म्हणून मग चांगले आणि वाईट दिवस तर आयुष्यामध्ये येतच राहतात की जो मनुष्य जन्माला आला तो मरणारच आहे.
आणि हे प्रसंगांचं चक्र तर चालूच राहतं आहे आणि हे कार्य कर्तृत्वानुसार घडतं. आणि म्हणून शाहू की जरा इथं विचारसरणीने वेगळे होते ते आपण नक्कीच इथं पाहू शकतो. तसं मग या कारणास्तव टिळक आणि शाहू यांचे वाद पेटले. टिळकांना गिरण्यासाठी शाहूंनी वेगळी वर्तमानपत्र काढलीत. जसं बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारातील मग जी गाजलेली व्यक्ती केशव सीताराम ठाकरे की त्यांना प्रबोधन नावाचं वर्तमानपत्र त्यांनी काढून दिलं. ते एवढं गाजलं की पुढे त्यांना प्रबोधनकार ठाकरे असंच म्हटलं आहे. त्यासोबतच मग पुढं विजयी मराठा नावाचं वर्तमानपत्र की अशी अनेक वर्तमानपत्र की काढून त्यांनी केसरीला या काळात घेतला आहे. की टिळक आणि शाहू यांच्यामधील वाद नंतरच्या टप्प्यामध्ये जरा पुढे चालूच राहिलेले आहेत असं आहे. मग शाहूंनी की साधारणतः कोल्हापूरचं खऱ्या अर्थानं कलापूर केलं. की भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवातच कुठे झाली, कोल्हापुरातच झालेली आहे. की जयप्रभा आणि इतर वेगळे स्टुडिओ आहेत की ते नंतरच्या टप्प्यामध्ये तिथं निर्माण झाले. की दादा कोंडके आणि यांचे जे गुरु होते पेंढारकर ते त्या परिवारातीलच होते. तसे शाहूंनी मुद्दाम होऊन ब्रिटिशांशी मैत्री संबंध ठेवले. ते क्रांतिकारकांना छुप्या पद्धतीने मदत करतही असत. आणि मग मुंबई या परिसरामध्ये त्यांनी पन्हाळा लॉज नावाची इमारत बांधली, आजही आहे, प्रसिद्ध आहे मोठी. मग शाहू मुंबई परिसरात गेल्यानंतर तिथे राहत. या काळात लॉर्ड कर्झन आला होता. तर शाहू आणि लॉर्ड कर्झन यांचे देखील संबंध चांगले होते. कारण टिळकांनी आणि सनातन्यांनी शाहूंच्या विरोधात तक्रार केली कारण नसताना की शाहू चांगल्या पद्धतीने राज्य करत नाही, त्यांचं संस्थान काढून घ्या. मात्र कर्झननेही याचिकाच फेटाळून टाकली की हे सगळे लल्लूबोल लोक आहेत, शाहू एवढं चांगलं काम करता येतं. आता शाहू काही जन्मजात सुधारक नव्हते. मात्र त्यांनी की आर्य समाजाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिळकांशी झालेल्या मतभेदानंतर सत्यशोधक समाजाचा वसा हाती घेतला आहे. सत्यशोधक समाजाचा वसा की शाहूंनी पुढील टप्प्यामध्ये हाती घेतलेला आहे. तसा की ते उत्कृष्ट वक्ते देखील होते आणि खास करून की खचल्या पिचलेल्या जाती जमातींसाठी त्यांनी कार्य केलं आहे. की तेही प्रकरण या काळात पुढील टप्प्यामध्ये चांगलंच गाजलं आहे. सुरुवातीला एका ग्रामीण भागामध्ये पोहोचलं असताना एक गरीब विद्यार्थी पाहिला की त्याच्या शरीरावरती कपडा नीट नव्हता. शाळेचे कपडे असत ब्रिटिश पद्धत किंवा युनिफॉर्म की जसं खाकी पांढरे कपडे. तर डोक्यावरती मोठी या काळात गोणी होती आणि हातामध्ये एक पिशवी होती. त्या पिशवीतून मग वहीचे पानं खाली लोंबताना शाहूंनी दिसले. शाहूंनी बग्गी थांबवली आणि विचारलं, बाळा कुठे चालला आहे तो, काय? तर तो म्हटलं की शाळेत चालला आहे. मग हे काय आहे? त्याने एक पेरणीचे दिवस आहे ते शेतामध्ये टाकतो आणि शाळेत जातो आहे म्हणे तसं. तर त्याला दिवस येण्या आणि जाण्यासाठीच त्याचा निम्मा दिवस जाईल की साधारणतः 3 तास तो जाण्यासाठी, 3 तास येण्यासाठी आणि अक्षरशः पळत पळत तो मुलगा जाईल. की ते पाहिल्यानंतर मग शाहूंचं हृदय पिळवटून निघालं आणि ते मुलाला सांगितलं की मी तुझी कोल्हापुरात व्यवस्था करेल तशी. मग ही शाहूंना कल्पना या काळात आली आणि पुढं की मग त्यांनी काय केलं तर वसतिगृह निर्माण करण्याचा सपाटा चालवला. मग पुढे 52 वेगळी वसतिगृह निर्माण केली. तर त्याच्यानंतर एकत्रीकरण केलं आहे. सुरुवातीला वसतिगृह सगळी जातवार होती. मात्र मग शाहू तिथे पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी पाहिले की जैन विद्यार्थी वेगळ्या पद्धतीचं जेवण बनवत आहेत, मराठा विद्यार्थी वेगळ्या पद्धतीचं जेवण बनवत आहेत, मुस्लिम विद्यार्थी वेगळ्या पद्धतीचं. मग शाहू त्यांच्यावरती संतापले की तुम्हाला हे सगळं करण्यासाठी इथं बोलावलेलं नाही, तुम्ही काय करा की हे सगळं सोडून बाकीचं सगळं प्रकरण जरा व्यवस्थित पद्धतीने हाताळा, असं शाहूंचं एका पद्धतीने म्हणणं आलं आहे तसं. आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जरा शाहूंनी बदलवून टाकली आहे. आणि म्हणून कोल्हापूरला आज वसतिगृहांची जननी असं म्हटलं जातं. नवीन वेगळे उद्योजक होते. मग शाहूंनी काय केलं तर त्यांना वेगळे लोखंडी नांगर निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. मग शाहू दरवर्षी शेतकऱ्यांसाठी ते वेगवेगळे नांगर कित्येक वेळा मोजक्या काही पैशांवरती भाड्याने देत असत, बैलजोड्या भाड्याने देत असत. मग चांगल्या जनावरांची पैदास करण्याची प्रक्रिया ही देखील शाहूंच्या काळात घडली. चांगल्या पद्धतीची जनावरांची पैदास करणं. त्याचवेळी पुढे की उत्कृष्ट गाजर, उत्कृष्ट काकडी, उत्कृष्ट बीट, उत्कृष्ट कापूस, उत्कृष्ट ऊस, उत्कृष्ट कॉफी अशी वेगळी पिकांच्या ते दरवर्षी स्पर्धा भरवत. शेतीला या काळात सेंद्रिय खते पुरवण्याचं कार्यही त्यांनी पुढं घेतलं. त्यासोबतच की दुधाशी संबंधित या काळात वेगळ्या योजना देखील आणण्यात. की शेतीच्या क्षेत्रामध्ये मग त्यांनी शेती क्षेत्र या काळात ओळखलं की आई या काळात होती तर त्यांच्या नावाने काय केलं तर राधानगरी नावाचं धरण उभारलं आहे. आणि कोल्हापूर पद्धतीचे बांधारे की जे वेगळ्या पद्धतीने की वेगवेगळ्या छोट्या मोठ्या अनेक नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी त्याच परिसरामध्ये अडवायचं आणि ते पाणी त्याच परिसरातील लोकांना फिरवायचं आहे. तसं हे पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी फिरवा ही जी योजना आहे की आपण अलीकडं जलयुक्त शिवारमध्ये घेतली आहे की नद्या ज्या आहेत ते पाणी वाहून जाता कामा नये. ते असे कुठे जातं तर मग समुद्राला जातं. त्या नद्या ठिकठिकाणी बांधारे घालून अडवा असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. मग शाहूंनी पुढं तेच केलं आहे अर्थातच. मग कोल्हापूर पद्धतीचे बांधारे हे तर युरोपामध्ये देखील शिकवले जातात. आजही युरोपातील कित्येक विद्यापीठांमध्ये की बांधारे कोणत्या पद्धतीचे घालावेत की ते कोल्हापूर पद्धतीचे असावेत की आणि लोकलायझेशन की पाणी वाहून जाणार नाही की याची शाहूंनी खास काळजी घेतलेली आपण ऑब्झर्व करू शकतो. तशा शेती क्षेत्रामध्ये या काळात त्यांनी खूपच भरीव कार्य केलं की मोफत जनावरे कित्येक शेतकऱ्यांना या काळात पुरवलेली आहेत, मोफत नांगर या काळात पुरवले आहेत. लोकांना आवाहन केलं की तुम्ही ट्रॅक्टर किंवा साधारणतः इतर वेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खरेदी करण्यासाठी
की खर्च करू नका, की तो मी पुरवेल अत्यंत माफक दरामध्ये. आणि मग दरवर्षी ती स्पर्धा भरवत उत्कृष्ट पीक इन्सेंटिव्ह, की वेगळं मॉनिटरी इन्सेंटिव्ह मिळालं पाहिजे. त्यासोबतच जास्त गाई, जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशी यांच्या प्रजातींचा देखील त्यांनी प्रयोग केला. त्यासोबतच उत्तर प्रदेशातून वेगळ्या म्हशी आणि गाई गुरांच्या प्रजाती त्यांनी आणल्यात की ज्या जास्त दूध देणाऱ्या होत्या. मग शेती क्षेत्रामध्ये एवढं कार्य केलं आहे की त्यांना भारतीय हरित क्रांतीचे अग्रदूत, द पायनियर ऑफ अ ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन इन इंडिया असं त्यांना म्हटलेलं आहे. त्यासोबतच की अस्पृश्यतेचा प्रश्न मोठा होता आणि म्हणून की त्यांनी वेगळ्या अस्पृश्यांना या काळात त्यांचे नाव बदलून टाकलेत. भारतामध्ये नावामध्ये सगळं काय आढळतं. मग उस्ताद, पाटील, डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या पदव्या त्यांनी देऊन टाकल्यात आणि नाव बदलून टाकलेत. मग पूर्वी की वंशपरंपरेनुसार या काळात पाटील, तलाठी, कुलकर्णी असे वेगळे काही पाटील आणि कुलकर्णी असत वेगळे, की पाटील हा गावाचा प्रमुख आणि लिखापडी करणारा, कुळाची नोंद करणारा तो कुळकर्णी, मग त्यावरून कुलकर्णी हे आडनाव आलं आहे समजा. शाहूंनी काय केलं आहे तर यांची सगळी पदं या काळात रद्द केली आणि रद्द केल्यानंतर शाहूंनी पुढील प्रक्रिया राबवली ते म्हणजे कोणत्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तलाठी आणि पाटील स्कोर निर्माण केल्या. असं तलाठी आणि आता इतर ग्रामसेवक वगैरे जी वेगळी पदं आहेत की त्याच्यामध्ये एका पद्धतीने शाहूंचा वारसा पुढे आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो आहे. या कारणास्तव की त्यांचे स्वतःच्या गुरूंशी किंवा कोल्हापूर संस्थानांचे गुरु होते राजोपाध्याय म्हणून, त्यांच्या समवेत देखील या काळात वाद झालेत आणि त्यांनी पद सोडलं. मात्र शाहू म्हणले की ठीक आहे की हा तर युगधर्म आहे. अस्पृश्यांना या काळात वकिलीच्या संधा दिल्यात, त्यांनाही शिकवलं आहे, वेगळ्या शाळा कॉलेजेस काढण्यावरती या काळात भर दिला. तसा हा शाहूंचा या काळात वेगळेपणा आहे. 26 जुलै 1902 रोजी की त्यांनी युरोपातून जे पत्र पाठवलं होतं तो आज आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो. आणि आज तर आपण सामाजिक न्याय मंत्रालयाची की एका मंत्रालयाच्या अंतर्गत एक खात्याची देखील आपण निर्मिती केलेली आहे असं आपण नक्कीच ऑब्झर्व करू शकतो. तसं तर ही प्रक्रिया देखील एका वेगळ्या मार्गाने गेली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तसं ओके. मग साधारणतः की कलेला मोठं प्रोत्साहन दिलं आहे. वेगळ्या नृत्य आणि इतर परंपरा असतील की स्वतः शाहू या काळात नाटकं लिहित, की केळुस्कर नावाचे गृहस्थ होते की शाहूंनी शिवाजीराजांच्या जीवनावरती त्यांच्यावरती नाटक लिहिलं. नाटक लिहिलं असताना नाटकाचा प्रयोग चालू होता तर नाटकामध्ये शिवाजीराजांची एंट्री झाली. एका व्यक्तीने शिवाजीराजांची वेशभूषा परिधान केली. ते शाहू ताबडतोब पळत पळत तिथं गेलेत आणि गेल्यानंतर मग शाहूंनी त्रिवार मुजरा केला. लोक म्हणले की होते तर नाटकातील शिवाजीराजे आहेत. मात्र शाहू म्हणले की शिवाजीराजे शिवाजीराजे आहेत की त्यांचं कर्तृत्व, त्यांच्यासारखं कर्तृत्व दुसरं कोणाचं नाही. मग ते नाटकातील असतील किंवा फोटोमध्ये असतील की ते तेवढेच वंदनीय आहेत. कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी प्रगत 34 वेगळे कायदे संमत केले. मग प्रसंग असा झाला आहे की शाहूंना भेटण्यासाठी एक लहान मुलगा आला, ब्राह्मण कुटुंबातील होता आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये शाहूंना विनंती केली होती की मी एका अत्यंत गोरगरीब घरातील मुलगा जरी असलो तरी मी एका प्रतिष्ठित घराण्यात जन्मलो आहे, चांगल्या घराण्यातील मुलगा आणि म्हणून मला आर्थिक मदत करा. ते पत्र वाचून शाहू या काळात खळखळून मनसोक्त हसलेत. या हसण्याला काही पारावार उरलेलं नाही. मात्र मग शाहूंनी त्या मुलाला मदत केली. त्यावेळेस त्या मुलाला काही कळालं नाही आणि असे हसत की समोरच्याला कोणाला असं वाटत नसे की अवमान होईल. मग शाहू जसे हसू लागलेत तसं त्या मुलाला थोडं प्रश्नचिन्ह पडलं. मात्र तो मुलगा हसू लागला आहे आणि नंतर त्याला कळालं. मग त्यांनी नंतर शाहूंच्या आठवणीमध्ये पुस्तक लिहिलं. नंतर तो कानपूर विद्यापीठामध्ये की कुलसचिव या वेगळ्या पदांवरती त्यांनी कार्य केलं आणि पुढे शाहूंच्या आठवणीमध्ये त्या मुलाने पुस्तक लिहिलं की मी जरी ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेला असलो तरी शाहूंचं असं म्हणणं होतं की कोणीही जन्मतः की उच्च आणि निम्न कुटुंबातला कोण नसतो, वरच्या आणि खालच्या जातील कोण नसतो, कर्तृत्वाने माणूस मोठा होतो असं शाहूंचं एका पद्धतीनं म्हणणं होतं. मग शाहूंनी त्या मुलाचा शिक्षणाचा सगळा खर्च केला आणि थोडक्यात शाहूंचं असं हसण्यामागचं कारण काय होतं की प्रतिष्ठित घराण्यातील कोण नसतो, पांढर पेशा समाजामध्ये मी एवढे गुन्हेगार पाहिलेत की मग कोण प्रतिष्ठित आणि खालच्या घराण्यातील असे कोणी सांगू नये. गुन्हेगारी जाती जमातींच्या काळात कोल्हापूर पोलीस स्टेशनमधील हजेरी होते ते शाहूंनी बंद करून टाकले. त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना या काळात शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांना प्रतिष्ठेने जगण्यास शिकवलं शाहूंनी. तसं वाघ्या मुरळी देवदासी प्रथा पूर्णतः बंद केली. पीर मुरीद आणि इतर वेगळ्या ज्या प्रथा होत्या समजा त्या पद्धतीवरती शाहूंनी पायबंद घालण्याचा प्रयोग केला. कोल्हापूर संस्थानात 34 वेगळे प्रागतिक कायदे शाहूंनी संमत केलेत. जुन्या रूढी परंपरांवरती टीका करणारी आव्हान नावाची पुस्तिका शाहूंनी निर्माण केली. आव्हान एका पद्धतीने जुन्या रूढी परंपरांना शाहूंनी आव्हान दिलं. तसं की साधारणतः ती ही प्रक्रिया याकडे पुढे आलेली आहे तशी. सो अशा पद्धतीने की शाहूंचा वेगळेपणा असा की इकडे फुले असतील किंवा इतर वेगळे समाजसुधारक होते की त्यांच्याकडे राबवण्यासारखं स्वतः संस्थान नव्हतं. शाहूंचं छोटंसं का होईना त्यांचं संस्थान होतं आणि त्यांनी वेगळे प्रयोग हे या काळात करून दाखवले. तसं सामाजिक या काळात असंतोष होता, तो असंतोष थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून सामाजिक असंतोषाचे जनक, द फादर ऑफ अ सोशल अनरेस्ट इन इंडिया असं एका पद्धतीने शाहूंना म्हटलं जातं आहे. जर टिळक विचारले जसं टिळकांबद्दल व्हॅलेंटाईन चिरोल यांनी पुस्तक लिहिलं आहे की इंडियन अनरेस्ट, मग त्यामध्ये राजकीय असंतोषाचे जनक विचारलं तर
टिळक आहेत. आणि सामाजिक असंतोषाचे जनक जर कधी विचारले तर ते अर्थात कोण असेल तर मग ते शाहूच आहेत, यात कोणत्याही पद्धतीची शंका नाही तशी. अशा पद्धतीने मग शाहू यांनी स्वतःचा कार्यकाळ चांगलाच गाजवला आहे आणि वेगळ्या युरोपियन व्यक्तींच्या देखील ते संपर्कामध्ये आलेत. युरोपामध्ये की खास करून औद्योगिक परिषदा त्यांनी भरवण्यास सुरुवात केली की वेगळ्या ठिकाणी की कोल्हापूर संस्थांमध्ये युरोपातील वेगळे व्यक्ती बोलावून घेत आणि औद्योगिक परिषदा भरवत. मग मराठी मुलांना एका पद्धतीने काय करणं की मराठी मुलांना या काळात वेगळं प्रशिक्षण देणं आणि त्यांना वेगळे उद्योगधंदे उभारण्यास या काळात सुरुवात करणं की नंतरच्या टप्प्यामध्ये जसं वालचंद उद्योग समूह आहे किंवा आजचं वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज आहे समजा की जे एक श्रेष्ठ दर्जाचं मानलं जातं, तर नक्कीच याच्या मागचं बॅकग्राऊंड हे सगळं शाहूंमुळे निर्माण झालं आहे असं आपण नक्कीच पाहू शकतो. तसं की पुढं सनातनींशी आणि त्यांचे वाद झालेत, खास करून टिळकांशी वाद होते राहिलेत आणि खास करून गुरु कोण असावा असं एका पद्धतीने म्हणणं, तर तो ब्राह्मण नसला तरी चालेल. पण शाहूंनी एक मौनी महाराज म्हणून होते की शिवाजीराजांपासून की शिवाजीराजांचे वेगळे 28 गुरु होते, तर त्यापैकी बाबा याकूब या सुफी संतांची आणि शिवाजीराजांची सगळ्यात जास्त भेट होई. त्यानंतर मग मौनी बाबा म्हणून होते, तर त्यांचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा पुढे चालला होता, रक्ताने नव्हे मात्र गुरुशिष्य परंपरा. तर शाहूंनी ते रिन्युअल करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी ब्राह्मण व्यक्तीची गुरुपदी नेमणूक करण्याऐवजी की सदाशिवराव पाटील म्हणून होते, बेनाडी या गावचे धरून बेनाडीकर, की वेदोक्त मंत्रामध्ये वेदांच्या मंत्रामध्ये की का दुसऱ्या की ब्राह्मणाव्यतिरिक्त बहुजन समाजातील व्यक्तीला त्यांनी गुरुपदी बसवलं आहे. कारण जर काही धार्मिक तंटे जर कधी उद्भवले न्यायालयाच्या बाबतीत तर मग ते सोडवण्याचं कार्य ते करत असत. तसं त्या कारणास्तव पुन्हा टिळक आणि शाहूंची या काळात खळाजंगी झाली आहेच आहे तशी. मात्र मग शाहूंनी की कोल्हापूरला या काळात खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवलं आहे, आधुनिक बनवलं आणि सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ बनवण्याकडे त्यांची वाटचाल चालू झाली. त्यांना 2 मुलं होती, शिवाजी आणि राजाराम, की या 2 मुलांनी पुढं राजा बनवणे असं शाहूंचं म्हणणं होतं. तर मग त्यांनी गुळाची एक बाजारपेठ निर्माण केली. वेगवेगळे युरोपीय व्यापारी मुंबईला आल्यानंतर ते बोलावून घेत आणि कोल्हापुरातील गुळ त्या काळात जगात पोचवला जायत असा की मग शेतीमालाला खास करून ऊसाच्या मालाला या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने भाव देण्याचं कार्य हे कोणी केलं आहे, तर मग निर्विवादपणे शाहूंनी केलेलं आहे. त्याच कोणत्याही पद्धतीची शंका नाही की मग शाहूपुरी नावाची गुळाची बाजारपेठ काढली, कुस्त्यांसाठी वेगळे मैदान निर्माण केले. मग खासबा मैदान आजही प्रसिद्ध आहे किंवा मग त्याला कोल्हापूरलाच मल्लांची नगरी असंच एका पद्धतीने म्हटलं जातं. तसं त्यासमोरच की साधारणतः हा अस्पृश्यांना की परिवारामध्ये देखील ते ठेवत असत. मग त्यांचं जेवण बनवणारा व्यक्ती अस्पृश्य असे, कपडे शिवणारा अस्पृश्य, त्यांच्या बग्गीचा चालक अस्पृश्य, की एकदा गंगाधर कांबळे म्हणून या काळात होता किंवा गंगाराम कांबळे. तर या गंगारावाला की शाहूंनी या काळात बगीच्यामध्ये काम करण्यासाठी ठेवलं, तर त्या बागेत अस्पृश्य आहे म्हणून कोणी यायला तयार नव्हतं. मग या गंगारामने पुढं हॉटेल काढलं, उत्कृष्ट तो मिसळ आणि इतर वेगळे पदार्थ बनवत असे. सुरुवातीला नाव द्यायचं सिक्रेट ठेवलं, आडनाव. मात्र भारतामध्ये एक गोष्ट काय तर जात ही गोष्ट फुटतेच कळतेच अशी ही समस्या होती. ज्यावेळेस गंगाधर कांबळे आहे हे कळालं तर मग सगळ्या लोकांनी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकला आणि एका पद्धतीने सगळे लोक घोळक्याने आले की आमचा धर्म पाठवला आहे का तू, तुझ्या हातचा आम्हाला जेवायला खाऊ घातलं वगैरे वगैरे. मग सगळे लोक म्हणले की शाहूंनीच यांना खूप लाडावलं आहे, की शाहूंना बोलव. मग शाहू तिथं आल्यानंतर शाहूंनी नजरेचा कटाक्ष टाकला आणि सगळे आश्चर्यचकित की हजारोंची गर्दी आणि गंगारामच्या हॉटेलमध्ये जाऊन या काळात शाहू बसले. त्याची 2 मुलं होती लहान लहान, त्यांच्या शरीराला व्यवस्थित कपडे नव्हते की शाहूने दोघांनाही खांद्यावरती बसवलं. त्याची पत्नी होती ती पाया पडली शाहूंच्या की तिच्या डोक्यावरती हात ठेवला, हातामध्ये सोन्याचं कडं होतं ते तिच्या पत्नीला दिलं आहे आणि गंगारामला सांगितलं की मिसळ बनव म्हणे. शाहूने या काळात मिसळ खाल्ली, खूपच आवडली की म्हणे मी इथून पुढे वारंवार येत राहील की अशीच मिसळ या काळात बनवत राहा. आणि मग चहा कॉफी की साधारणतः मग विचारलं गंगारामने, तर शाहू म्हणले की कॉफी पाच मला, चांगली बनवतं असं ऐकलं. मग ती घेतली आणि घेतल्यानंतर मग शाहू बाहेर पडलेत आणि मग शाहू मोठा घोळका होता, संतापलेला होता. शाहूंना पाहूनच तो सगळा शांत झाला आणि शांत झाल्यानंतर काय घडलं की जनकुमार तर शाहू म्हणले की किती चांगल्या पद्धतीत जेवण बनवते, तुमचं नशीब चांगलं की हा व्यक्ती कोल्हापूरात त्याने हॉटेल काढलं आहे तसं. आणि म्हणून नंतरच्या टप्प्यामध्ये लक्षात आलं लोकांना की हॉटेल शाहूनेच काढून दिलं होतं. मग कित्येक लोक शाहूंवरती टीका करत की तुम्ही अस्पृश्यांची जरा जास्तच काळजी घेता. मग शाहूंचं काय म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आई नॉर्मल मुलांपेक्षा दुर्बल मुलांची जास्त काळजी घेते तसंच इथं देखील आहे तसं. आणि म्हणून ही काय तर समाजाने हजारो वर्ष अन्याय अत्याचार केलेली की साधारणतः यांच्यावरती दुर्दैव आलं तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे असं एका पद्धतीने शाहूंचं म्हणणं होतं की काय तर ह्या की अनाथ किंवा खास करून दुर्बल मुलांची मी काळजी घेतो आहे असं शाहू इथं म्हणाले. मग आता शाहूबद्दल थोडीशी फॅक्च्युअल माहिती आपण पाहूयात. जन्म 26 जून 1874. वडिलांचं नाव जयसिंगराव होते. मग आज जयसिंगपूर नावाचं तिथं एक लांडच आहे तसा जयसिंगराव साहेब घाटके. आईंचं नाव राधाबाई असं होतं, त्यांच्या नावाने राधाबाई नावाचं धरण काढलं आहे.
शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होतं. 1708 साली कोल्हापूर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. तिथे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब होत्या की त्यांनी यशवंतराव यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतलं आहे आणि त्यांचं नाव शाहू छत्रपती असं ठेवलं आहे. ओके. संभाजीराजांचे पुत्र होते शाहू महाराज. त्यांच्या काळात मराठा साम्राज्य अटके पार पोहोचलं की सगळे पेशवे हे बऱ्यापैकी ते शाहूंच्या हाताखाली होते. बाजीराव किंवा मग नानासाहेब पेशवा, माधवराव आणि इतर. शिक्षण की सांगतात कृष्णाजी भिकाजी गोखले आणि हरिपंत गोखले त्यांचे सुरुवातीला शिक्षक होते. नंतर जेव्हा ते युरोपियन पद्धतीत शिक्षण घेऊ लागले तर मग मिस्टर फिट्झजेराल्ड हे त्यांचे मुख्य शिक्षक झालेत पुढं. ओके. राजकोट या ठिकाणी राजकुमार महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला किंवा दिला. तसा मग प्रिन्सिपल या काळात मॅकनॉटन नावाचे गृहस्थ होते. शाहू आणि त्यांची चांगली गट्टी जमत असे की एका पद्धतीने त्यांना ते मानसपुत्रच मानत की ज्या पद्धतीने शाहू विचार करत ही प्रक्रिया गाजली आहे. 1890 ते 1894 या काळात महाराजांचे शिक्षण धारवाड या ठिकाणी झाले. मग तिथं स्टुअर्ट फ्रेझर म्हणून या काळात होते. सर स्टुअर्ट फ्रेझर आणि सर रघुनाथराव व्यंकोजी सबनीस नावाचे प्रसिद्ध गृहस्थ होते, ते इथे आलेत. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास आणि राज्यकारभार या विषयांचं त्यांनी शिक्षण घेतलं आहे. 1889 इंग्रजांनी सर स्टुअर्ट फ्रेझर यांची नियुक्ती महाराजांचे ट्युटर आणि गार्डियन म्हणून केली आहे. ओके. पत्नी लक्ष्मीबाई की या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या होत्या. विवाहाच्या वेळी मग त्या 11 वर्षाच्या होत्या साधारणतः. त्यावेळेस ही प्रथा तर सर्रासपणे होतीच तशी. राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 रोजी घेतला आणि मग सत्तेची सूत्र या काळात पुढं एकूण 28 वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये होते. शाहूंच्या ताब्यात कोल्हापूर संस्थान 28 वर्ष होतं. वेदोक्त प्रकरण आपण पाहिलं की नियमित प्रथेप्रमाणे 1899 रोजी झालं आहे. याच काळी गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन भारतात आला होता, जहालमतवादी व्यक्ती. आणि टिळक पंचगंगा नदीवरती ते यासोबतच मग राजाराम शास्त्री भागवत आणि बंधू बापूसाहेब म्हणून होते. तर त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला तसा. सो बापूसाहेब आणि मेव्हणे या काळात होते. मग मामासाहेब खानविलकर. ओके. आपण चर्चा केली आहे. महाराजांचे स्नान सुरू असताना नारायण भटजी की काय करत तर वेदांऐवजी पुराणातील मंत्र म्हणू लागलेत आणि त्या कारणास्तव मग राजे नाराज झाले तसं. ओके. आणि त्यांचं म्हणणंही काही योग्य होतंच तसं. राजोपाध्याय की राज उपाध्याय याने इंग्रज प्रतिनिधी कर्नल फेरिस की आता काड्याकुड्या करण्याचं प्रकरण हा करू लागला की मुंबई सरकार आणि लॉर्ड कर्झनकडे या काळात तक्रार केली. पण ह्या सगळ्यांनी अर्ज फेटाळलेत की तुझी लायकी काय, त्यांची प्रतिष्ठा किती, की विनाकारण अशी चिखलफेक करू नको असं स्पष्टपणे राजोपाध्यायाला सांगितलं आहे. हे वेदोक्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि यातून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी चळवळ या काळात निर्माण झाली. तशी शाहूंचे कित्येक सहकारी या काळात ब्राह्मणच होत्या. राजोपाध्यायाने लोकमान्य टिळक, नची केळकर, महादेव बोडस, बाळासाहेब नातू, दादासाहेब करंदीकर, चिपळूणकर आणि महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मणांना पाठिंबा दिला तसा. ओके. सो हे प्रकरण गाजलं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना 1911च्या दरम्यान झालेली आहे. धनंजय कीर म्हणतात की वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या मतप्रणालीकडे वळालेत. सत्यशोधक समाजाच्या मतप्रणालीकडे वळालेत. कर्मवीर विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली की अध्यक्ष उपाध्यक्ष की सत्यशोधक समाज 1911 साली की भास्करराव जाधव, त्यानंतर मग अण्णासाहेब लठ्ठे, नाव लक्षात घ्या, यांच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता पूर्वी विचारून झालेत. ओके. मग साधारणतः की भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, कार्यवाह हरिभाऊ चव्हाण, सर्वाधिकारी मग डोंगरे, कोल्हापूर संस्थानातील प्रमुख की या काळात मग बाबूराव कदम, हे सगळे प्रमुख व्यक्ती होते. यांच्याबद्दल आपलं पुढं एक दोन लाईनमध्ये माहिती घ्यायची आहेच आहे तशी की ते PPTच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहील तशी. ओके. सो सत्यशोधक समाजाची स्थापना, कारण मग ज्योतिबा फुलेंनी भली मोठी चळवळ या काळात उभारली होती, ब्राह्मणेतर चळवळ, की त्या विचारांनी स्वीकारला कधी 1911. धनंजय कीर काय म्हणतात की वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराज इकडे वळालेत. वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराजांच्या मार्गदर्शनानंतर की परशुराम गोरसवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर येथे भरलेल्या सभेत सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे तशी. या समाजाच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची पुढे निवड झाली आहे. हे सगळं नावं जास्त येतील, मात्र त्याची काय काळजी करू नका, एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्या वेगळ्या रिव्हिजन सेशन आणि याच्यामध्ये सगळं कव्हर केलं जाईलच. हरिभाऊ चव्हाण की इथं झालं काय की वास्तुशांती आणि इतर वेगळ्या परंपरा पुढे चालू झालेल्या आहे. सो हरिभाऊ चव्हाण यांनी वास्तुशांती, पुरुष सूक्त, संध्या, अवनी, विवाह, श्राद्ध
यांची पुस्तके या काळात तयार केली होती. भास्करराव जाधव यांनी तर घरचं पुरे ते पुस्तक निर्माण केलं आणि सांगितलं की ते जे मंत्र आहेत ते मंत्र इकडे म्हणूच नका. कारण शाहूंनी केलं तर काय, शाहूंनी की शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केलं आणि त्यामध्ये मराठा समाजातील आणि इतर समाजातील मुलांना की वैदिक पद्धतीचं सगळं शिक्षण दिलं. मग वेदांमधील ऋग्वेदांसह इतर वेदांमधील मंत्र हे लोक पाठांतर आणि इतर सगळे करण्याची प्रक्रिया करत असत असे. ओके, सो तेही प्रकरण आता पुढे गाजलं आहे. जुलै 1913मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू झाली. विसाजी ढोणे यांच्याकडे ही शाळा होते. ओके, आता की या शाळेत तयार झालेले पुरोहितांनी अनेक विधी केलेत की मग मुंज करणं की अगदी अस्पृश्य मुलांच्या मुंजा केल्यात, अस्पृश्यांचे वैदिक पद्धतीने विवाह पुढे घडवून आणले. तसे आंबेडकरांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेशच पहिल्यांदा शाहूंनी घडवून आणला. ते पन्हाळा लॉजवरती होते मुंबईत आणि त्यावेळेस मग वर्तमानपत्रात बातमी आली अस्पृश्य समाजामध्ये एकाने डॉक्टरेट मिळवली. ज्या अस्पृश्य समाजातने कधी शाळेचे दरवाजे पाहिलेले नव्हते, शाळेत जाणं तर दूरच, तर त्यांच्यामधून एखादा मुलगा मॅट्रिक होतो, BA होतो आणि पुढे डॉक्टरेट मिळवून येतो, ही शाहूंसाठी आश्चर्याची गोष्ट होती. ती इथं पुढे आली. 1919 साली साताऱ्यातील काले प्रश्न आपला विचारून झाला मागच्या प्रलयमध्ये राज्यसेवेच्या या ठिकाणी केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये की कर्मवीर भाऊराव पाटील जे जैन समाजाचे होते की त्यांनी शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याचा एका पद्धतीने चंग बांधला तसा. आणि म्हणून ही शाहूंची प्रेरणा आहे. कोणती? काले गावातील केशवराव बागडे यांच्या घरी बैठक झाली आणि मग यावेळेस कर्मवीर भाऊरावांना म्हणालेत की या बहुजन समाजातील मुलांची काळजी मी घेईल, की तुम्ही काही काळजी करू नका. की अगदी पत्नीच्या मंगळसूत्राला गहाण टाकण्यापर्यंत त्यांनी एका पद्धतीने त्रास सहन केला असताना त्यांनी त्यांच्यावरती एका पद्धतीने बहिष्कारही टाकला. मात्र आज रयत शिक्षण संस्था की इवलेसे लोप लाविल्याद्वारे तयाचा वेलू गेला गगनावर, की तो एक आधारवड बनून राहिला आहे नेहमीचा. की रयत शिक्षण संस्था जी आहे ही खास करून आपण पाहू शकतो आहे. 31 डिसेंबर 1919 आणि 1 जानेवारी 1920 या काळात झालेली घटना की या दोन्ही दिवशी कराड येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली आणि या परिषदेमध्ये दिनमित्रकार कोणते? तर मग मुकुंदराव पाटील की यांच्या अध्यक्षतेखाली ही भरली आणि या मुकुंदराव पाटलांवरती आपल्याला या प्रॉब्लेममध्ये प्रश्न विचारून झाला आहे. ओके, मग हे जे भालेकर आणि इतर वेगळे सहकारी होते त्यांच्या संपर्कामध्ये होते की भास्करराव जाधव. ओके, आता मुकुंदराव पाटलांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात की मुद्दा म्हणून आपण तिथे हे मुकुंदराव पाटील जे आहेत की साधारणतः महाराष्ट्रातील नेवासे अहमदनगर या परिसरातील होते. त्यांनी की फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांचं कार्य पुढे नेलं आहे की त्यांना ज्युनियर महात्मा फुले असंही म्हटलं जाईल. आणि त्यांनी की साधारणतः वेगवेगळे काव्य या काळात लिहिले होतं. ओके, मग त्यामध्ये की फुलेंच्या विचारांचा जो वारसा आहे की तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे तसा. आणि त्यांच्या वेगळ्या कादंबऱ्या गाजल्या, त्यांची सेपरेट समाजसुधारकांमध्ये आपण नोंद घेणारच आहोत. तशी MPSC या प्रलमध्ये त्यांच्यावरती प्रश्न विचारला आहे. ओके, सो दिनमित्रकार मुकुंदराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेत शाहू महाराजांनी मदत केलेली होती तशी. पुढं आर्य समाजाची स्थापना. आर्य समाजाचं म्हणणं होतं की वेदांकडे झाला. मग स्वामी दयानंद सरस्वती यांनी नवीन ब्राह्मणी परंपरांना भरपूर टीका केली होती की वेदांकडे झाला, गो बॅक टू द वेदाज आणि वैदिक धर्मामध्ये राहा, हिंदू धर्मातील चुकीच्या प्रथानी परंपरांचा त्याग करा. मग शाहूंना हे प्रकरण चांगलंच पटलं आणि जे अलीकडचे ब्राह्मण होते पोटा पाण्यासाठी हे करणारे की वैदिक लोक कमी कर्मकांड करत किंवा अत्यंत योग्य पद्धतीचं जीवनमान ते जगत असत. मात्र इथं मॅटर वेगळाच झाला आहे की आर्य समाजाची स्थापना 1918 रोजी आर्य समाजाच्या वैदिक पद्धतीने धार्मिक विधी करणे, जातीभेद न मानणे यावरती भर होता आणि म्हणून महाराज या समाजाकडे आकर्षित झाले तसं म्हटलं गेलं तसं. ओके, पुढे शाहू महाराजांनी काय केलं तर मग कुलकर्णी वतने नष्ट केलेत. ओके, कुलकर्णी वतने ही जी आहेत समजा ती नष्ट केलेत. मग कुलकर्णी ह्या गावाच्या शेतजमिनीची नोंदणी ठेवत असे. ही कुलकर्णी शेतकऱ्यांवरती अन्याय करत सावकारी करत महाराजांनी 15 सप्टेंबर 1918 रोजी कुलकर्णी वतने नष्ट केली आणि त्या जागी तलाठ्यांची नेमणूक केली. की तलाठी हे जे पद आहे सध्या चर्चेमध्ये की त्याची महाराजांनी निर्मिती केली. तशी प्रत्येक गावात किमान एक शाळा असावी. ओके, प्रत्येक गावात किमान एक शाळा असावी आणि त्या गावात बहुसंख्येने असणाऱ्या जातीच्या व्यक्तींनी ती चालवावी असं शाहूंचं म्हणणं होतं. ओके, की साधारणतः की बहुसंख्याक असणाऱ्या व्यक्तीच्या समाजाने ती चालवावी.
वयामध्ये की साधारणतः 7 ते 14 वर्ष वय असावं कुठं शाळेत पाठवणे या काळात बंधनकारक केला आहे. प्रत्येक महिन्यास की जर शाळेमध्ये पाठवलं नाही तर 2 पैसे दंड केला जाईल. ओके, हा त्याही काळात जास्त होता. शाहूंनी घोषणा केली होती की जर 7 ते 14 वर्ष वय की शाळेत पाठवणं बंधनकारक, जर आईवडिलांनी जर शाळेत पाठवलं नाही तर दर महिन्याला तो दंड भरावा लागेल. शाहूंनी कंपल्सरी केलं आहे. जर सगळं कोल्हापूर जर कधी 3री जरी पास झालं तर मी सत्तापदाचा त्याग करेल असं त्यांचं म्हणणं होतं की त्यातून त्यांची आधुनिक विचारसरणी लक्षामध्ये येते. मंदिर जर बांधायचं असेल तर मंदिराच्या बाजूला काय करा तर शाळेसाठी खोल्या पण बांधा असा शाहूंचा सक्त आदेश होता. नाहीतर मग ती परवानगीच टाळत असत तशी की शिक्षण हेच खरं मंदिर आहे की तिथं की ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या सगळ्या पूर्ण होतात असं त्यांचं म्हणणं होतं. पहिली शाळा की त्यांनी चिखली पेठ किंवा पेठा करवीर, ओके, पेठ किंवा पेठा करवीर इथं 18 मार्च 1918 रोजी या काळात स्थापन केलेली आहे तशी. एकोणीसशे 18मध्ये की साधारणतः 27 शाळा होत्या आणि 1896 की थोडक्यात जवळपास 1900 ते 2000 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत होत्या. 1922मध्ये 420 शाळा झाल्या आणि 2200 विद्यार्थी एवढी संख्या या काळात तिथं निर्माण झालेली आहे तशी. ओके, की यावरून शाहूंचं कार्य किती उत्कृष्ट पद्धतीने चाललं आहे हे आपण पाहू शकतो आहे. मग शाहूंचं काय म्हणणं होतं की प्राथमिक शिक्षणावरती माझा भर आहे, मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकडे मला पुढे जायचं आहे की पहिले ॲटलिस्ट प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळू द्या. ते झालं की तेच मुलं पुढे मोठे होतील. मग 8वीपर्यंत शिकले मॅट्रिक, त्यानंतर पुढे 10वी 11वी 12वी, त्यानंतर पुढे मग ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, विद्यार्थी वसतिगृह की 1896मध्ये दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ पडलेला असताना की शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढलं. नंतर ते जातीपाती पाळू लागले. त्या काळात शाहूंचे विचार एवढे प्रगल्भ नव्हते. मग प्रत्येक जातीनुसार वेगळी वसतिगृह केली, नंतर मग ती पुन्हा एकत्र करून टाकली तसे. ओके, की नंतर जातीयता पाळण्यात येऊ लागली. शिक्षणाचा प्रसार जसा जास्त होईल तसा जातीभेद कमी होईल आणि नंतर अशी जातीय वसतिगृहे काढण्याची गरजच निर्माण होणार नाही असं शाहूंचं एका पद्धतीने म्हणणं निर्माण झालं आहे तसं. महाराजांनी फक्त पुण्यातच नव्हे तर म्हणजे कोल्हापूरातच नाही तर मग पुणे, सनातन्यांचं माहेरघर ते शिक्षणाचं माहेरघर हा प्रवास शाहूंमुळेच या काळात शक्य झाला आहे. पुढे नगर, मुंबई, पंढरपूर, नाशिक आणि नागपूर येथील वसतिगृहांना देखील त्यांनी आर्थिक मदत पुरवलेली आहे. हे सगळ्यात मोठं इथं शाहूंचं योगदान आहे. 1901 पासून जातवार वसतिगृह काढण्यास सुरुवात केली. शाहू महाराजांनी 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हायस्कूल मध्ये काय केलं की नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हायस्कूल की याची देखील तिथं पायाभरणी केली. तशी व्यावसायिक आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाडगे टेक्निकल एज्युकेशन सोसायटी ती आजही चालली समजा तांत्रिक शिक्षण संस्था. त्यासोबतच इथं लोहार काम, ओके, की उत्कृष्ट पद्धतीने लोहार काम करा कारण मोठमोठे नांगर बनवायचे होते. त्यानंतर गवंडीकाम, सुतारकाम यासारख्या विषयाचे शिक्षण आणि लष्करी शिक्षण देत लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल या काळात त्यांनी निर्माण केली. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवलं आहे. ही घटना गाजली. 6 महिन्याच्या प्रशिक्षण काळात की 20 शिक्षकांना भाषा, अंक, गणित, अध्यापन पद्धतीचं शिक्षण देण्यात येऊ लागलं आहे. पाटील आणि तलाठी स्कूल या काळात चालू केल्यात आणि त्यांनाही शाहूंनी ट्रेनिंग दिलं तसं. ओके, हे एक फॅक्च्युअल बिट्स आहेत ते काही आपण पाहून घेतोय. त्यामागची स्टोरी आपण पाहिली. क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना की प्रत्येक संस्थानामध्ये हे प्रकरण असे कारण समजा त्या संस्थानामध्ये काही धार्मिक वाद निर्माण झाले किंवा न्यायदानामध्ये हिंदूंना हिंदूंच्या पद्धतीने, मुस्लिमांना मुस्लिमांच्या पद्धतीने न्यायदान करावं लागेल तर त्या कारणास्तव ही पीठं असत. शाहू महाराजांनी करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉक्टर कुर्तकोटी यांची नेमणूक केली होती. पण कुलकर्णी वत्र नष्ट केली तेव्हा हे ब्राह्मण असल्यामुळे मग त्यांच्या परिवारातील काही लोकांचे वतन गेले म्हणून ते नाराज झाले शाहूंवरती. ते म्हणले की मी जातो. मग शाहू म्हणले की जा, की तुम्हाला कोणी अडवलेलं नाही. की तेव्हा महाराजांशी न पटल्याने की त्यांनी पदत्याग केला आणि नंतर आत्माराम शास्त्री चित्रे हे जे होते
सो आत्मारामशास्त्री चित्रे हे करवीर पीठाचे आकाश शंकराचार्य झाले. तसं पारगाव या ठिकाणी मौनी महाराजांचे पीठ होते. मौनी बुवा हे क्षत्रिय संत आणि शिवाजी महाराजांचे गुरु मानले जात, की ते मराठ्यांचे जगद्गुरू. म्हणून मग त्यांनी गादीचं पुनरुज्जीवन देखील करण्याचं ठरलं की मराठ्यांचे ते क्षत्र जगद्गुरू होते असं आपण म्हणू शकतो आहे. ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी ब्राह्मणांशिवाय इतर जाती जमातींचे पुरोहित निर्माण करावं असं शाहूंचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांनी 1920 कोल्हापुरात की श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली आहे. यामध्ये 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये किती तर 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तसा या शाहू छत्रपतींनी सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर की पाटील होते मराठा समाजाचे, की यांची पाटगावच्या धर्मपीठावर क्षात्र जगद्गुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. तशी तर एक मोठं पाऊल होतं की हे पूर्वी भारताच्या इतिहासात कधी घडलेलं नव्हतं, की एका ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर जातीच्या व्यक्तीला या पदावरती बसवणं म्हणजे केवळ अशक्य होतं. हे शाहूंनी आव्हान या काळात स्वीकारलं आहे. मग साधारणतः 1920 रोजी पाटील यांचा वैदिक मंत्रांच्या घोषात पट्टाभिषेक करण्यात आला आणि मग त्यांना सगळ्यांनी मुजरा करावा असं म्हणणं होतं. मग शाहूंनी स्वतः देखील मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर त्यांचे एक सहकारी मात्र तिथं नाराज झाले. मग ते म्हणले की मुजरा करण्याची काय गरज आहे, तर तुमच्या हाताखालचे आहेत. मात्र शाहू म्हणले की त्यात काय, की ते त्या धार्मिक पदावरती आहेत, प्रथा आहे, तर आपण पाळणं काय चुकीचं आहे तसं. आणि म्हणून मग A.V. लठ्ठे आणि इतर दरबारी लोकांनी त्यांना वाकवून मुजरा केला. मात्र भास्करराव जाधव यांनी मुजरा केला नाही. भास्करराव जाधव एवढे जवळचे सहकारी, मात्र त्यातून की शाहूंचा उदारमतवाद लक्षामध्ये येतो आहे. ओके, मग पगडी गेली आणि पटका आला. एवढंच आहे की पूर्वी मानाची पगडी असे ती गेली आणि पुढे पटका आलाय, एवढंच एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. तसं मग वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, ओके, त्यानंतर मग भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, की यांना मात्र हा निर्णय जरा आवडलेला नाही. की शाहूंनी काय केलं की वाकून मुजरा केला की तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणे, की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही काय असावी तर जरा खालच्या दर्जाची असावं असं त्यांचं म्हणणं होतं. क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती हा निर्णय सत्यशोधक चळवळीच्या तत्वाच्या विरोधात होता आणि म्हणून सत्यशोधक समाज जरा नाराज झाला. कारण सत्यशोधक समाजाचं म्हणणं काय की काय करावं, सत्यशोधक समाजाचं जे म्हणणं होतं की ते वेद आणि इतर वेगळ्या गोष्टी वैदिक गोष्टी वगैरे मानायचे नाहीत. मग हे पदं वगैरे निर्माण करणं, जगद्गुरू वगैरे याची काय आवश्यकता नाही. आणि म्हणून मग सत्यशोधक समाजाची मंडळी त्यांच्या विरोधात गेली, नाराज झाली. तर मात्र त्यातून पुन्हा शाहूंचा मोठेपणा आहे की ते जरी राजे असले तर ते प्रकरण कसे दडपू शकत होते. मात्र त्यातून त्यांची फ्लेक्झिबिलिटी आपल्या लक्षात येते की ते विरोधकांचं देखील मन राखत. शाहू महाराजांनी अस्पृश्योद्धार की अस्पृश्यांसाठी असलेल्या शाळांची संख्या वाढवली आहे. ओके, फीमध्ये सवलत दिली आहे. कोल्हापुरातील महार आणि चांभार की यांच्यासाठी रात्रीची शाळा होती, तर 1906 काढून की त्या शाळेला कायमस्वरूपी मान्यता देऊन टाकली. महार आणि चांभार मुलांसाठी. चांभार आणि ढोरांच्या मुलींच्या शाळेसाठी 1907 या काळात मंजुरी देऊन टाकली आहे. 1907 शाहू महाराजांनी 1907 साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केलं आहे. भास्करराव जाधव व इतर मंडळींनी 1909 साली अस्पृश्यांसाठी स्थापन केलेल्या वसतिगृहाला जागा दिली आहे. ओके, कारण ते मग आता अस्पृश्यांसाठी जागा कोण देणार, की आपल्या शेजारी एखाद्या अस्पृश्य व्यक्तीला कोण घेणार, ही देखील समस्या होती. हे प्रकरण इथं तापलं आहे. खाजगी खर्चातून की त्यांनी 3 आणि नंतर 4 की अशी एकूण 7 वसतिगृहे काढली जातात तसे. ओके, कोल्हापूरमध्ये मिस क्लार्क की या युरोपियन ख्रिश्चन मिशनरी होत्या की त्यांनी अस्पृश्यांसाठी खूप चांगलं काम केलं. तर शाहूंनी त्यांचं स्मरण म्हणून मिस क्लार्क वसतिगृह, युरोपियन विदुषी होत्या, तर त्यांच्या नावाने मिस क्लार्क वसतिगृह असं इथं नाव दिलेलं आहेच. प्रत्येक अस्पृश्य विद्यार्थ्याला 5 रुपये शिष्यवृत्ती ते देत असत की जेणेकरून त्याचा खर्च भागावा. ओके, आणि प्लस राहणं खाणं वगैरे सगळं मोफतच असे. 24 नोव्हेंबर 1911 रोजी एक आदेश काढून राज्यातील सर्व अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली. आणि मग आज कोल्हापूर एवढं लिबरल का आहे किंवा विचारधारेच्या बाबतीत कोल्हापूरचे प्रगत मानलं जातं, तर तेही प्रकरण पुढे आलं आहे. गुन्हेगारी जातीची हजेरी पद्धत बंद केली की जन्मतः कोणी काही गुन्हेगार नसतो. या गुन्हेगारी जाती म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी पूर्वी वेगळे कायदे केलेले होते. फॉरेस्ट ॲक्ट होते विशेषतः. तर मग वेगळे भटके लोक होते आणि आदिवासी होते. तर ते काय करतात, ब्रिटिशांवरती हल्ले करत की आम्ही म्हणजे जंगलचे राजे, आमच्या परिसरात कोणी यायचं नाही. मात्र यांनी फॉरेस्ट ॲक्ट केले की गवताच्या काडीलाही धक्का लावायचा नाही आमच्या परवानगीशिवाय. आणि म्हणजे जे सगळे लोक होते की मूळ आदिवासी होते ते आता या आजूबाजूच्या पेरीफेरीवरती येऊन राहू लागले होते. मग साधारणतः
की त्याच्यामध्ये मग रामोशी, बेरड, कोळी, गारोडी, पारधी हे मूळ आदिवासी प्रकारच मानले जात असं आहे. मग त्यासोबतच मग महार, मांग आणि मग हे बाकीचे जे सगळे आहेत की यांना गुन्हेगार ठरवून रोज पोलीस ठाण्यावरती हजेरीचं बंधन असे. तसं की रोज का असे तर मग हजेरीचं बंधन असे. महाराजांनी एक आदेश काढून की ही महार वतनं आणि त्या संबंधित असलेली हजेरी या काळात बंद केली. पुढे डॉक्टर आंबेडकरांचं देखील म्हणणं होतं की महार वतनं बंद करावीत. आंबेडकरांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेश शाहूंनीच या काळात घडवून आणला आहे. त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तशी महारांनी मिळवलेल्या इनाम जमिनीस हाडकी हाडोळा असं म्हटलं जाईल की हे एक सिम्बॉल होता की जेणेकरून मग खालच्या जातीच्या कोणाला तरी ती जमीन दिली तीही त्याच्या मालकीची नसे, फक्त तो तिथं राब राबण्यासाठी आणि नाव बदललं आहे. तसं कोल्हापुरातील माणगाव या ठिकाणी 20 आणि 21 मार्च रोजी 1920 रोजी काय घडलं आहे की मग दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिली अधिवेशन झाले. दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिली अधिवेशन हीच माणगाव परिषद यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. डॉक्टर आंबेडकरांची आणि त्यांची भेटही झाली नव्हती, मात्र भाषणामध्ये की शाहू या काळात अध्यक्षस्थानी होते, भाषणामध्ये आंबेडकर जसे पोहोचले तसे शाहू म्हणालेत की यापुढे अस्पृश्य समाजाचं नेतृत्व डॉक्टर आंबेडकर करतील. मग आंबेडकरांना विचारलं की तुम्ही काय करताय. आंबेडकर प्रामाणिकपणे म्हणाले की मी बेरोजगार आहे. मग बेरोजगार असाल तर तुम्ही काय करा की या खचले पिचलेल्या लोकांचा एक आवाज बना आणि तो आवाज म्हणजे अर्थातच कोणता की जेणेकरून मग दीन दुबळ्यांचा जर आवाज बनायचा असेल तर काय करा की सामान्यतः की मूकनायक नावाचं वर्तमानपत्र काढा की जो समाज सगळ्या समाजाची स्वच्छता करतो, सगळ्या सोसायटीची स्वच्छता करतो, त्यालाच लोक काय करतात की मग त्याचं ऐकून घेत नाही, त्याला बोलू देत नाही. तर हा मूक असलेला जो हिरो आहे, सायलेंट हिरो, आणि म्हणून मूकनायक वर्तमानपत्र काढण्यास मदत केली. तशी साधारणतः की बहिष्कृत भारत समाज परिषद नागपूर 30-31 मे 1920 रोजी झाली. या परिषदेला मग 10,000पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. नागपूरच्या एक्झिबिशन ग्राउंडवरती हा कार्यक्रम झाला आणि या परिषदेला श्रीपतराव शिंदे यांनी शाहू महाराजांनी दिलेले अभिवचन जे होते किंवा भाषण जे होते ते वाचून दाखवले. तसं ओके. कोल्हापूर, माणगाव आर्थिक क्षेत्रातील कार्य की शाहूंनी उद्योग आणि व्यापार 1906 मध्ये शाहू छत्रपती स्पिनिंग मिलची स्थापना केली आहे. 1907 मध्ये सहकारी तत्वावरती कापड गिरणी सुरू केली. या गिरणीसाठी की जागा मोफत देऊन टाकली. कोल्हापूर पूर्वीपासूनच गुळासाठी प्रसिद्ध होतं. 1895 मध्ये की महाराजांनी शाहूपुरी या बाजारपेठेची स्थापना केली. पुणे मुंबईच्या व्यापाऱ्यांना कोल्हापुरात येण्यासाठी विविध व्यापारी सवलती दिल्या की जेणेकरून हे व्यापारी जर कधी आले तर जागतिक दर्जामध्ये आपला गुळ आणि इतर पदार्थ फेमस होतील आणि नंतर की साधारणतः की त्याला मागणी वाढेल आणि शेतकऱ्याच्या श्रमांना योग्य न्याय मिळेल असं शाहूंचं म्हणणं होतं. ओके. सो आर्थिक शेतीला पाणी पुरवठा की हे एक अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. हे जर नसतं तर कोल्हापूर खऱ्या अर्थाने समृद्ध झालं नसतं. मग आता भोगवती नदीवरती धरण बांधलं आहे महाराणी लक्ष्मीबाई तलाव. त्यानंतर आईंच्या नावाने राधानगरी आणि नंतर पुढे काळंबावाडी धरणांची कामे केलीत. चहा आणि कॉफीच्या लागवडीवरती त्यांनी भर दिला आहे. सावकारी नियंत्रणात आणलेली आहे. तशी त्यासोबतच शेतकऱ्यांना विविध कर्जे दिली आणि तीही अत्यंत कमी दराने दिली की सावकारांकडे जाऊ नका की मीच तुमची काळजी घेईल असं शाहूंचं म्हणणं होतं. जनावरी व पिकांचे प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आहे. दुष्काळ की 1897चा टप्पा होता तर त्या संबंधित दुष्काळ. मग या दुष्काळात की म्हैसूरवरून त्यांनी काय केलं तर म्हैसूरवरून या काळात धान्य आणलं. तसं दुष्काळ निवारणाची या काळात यंत्रणा शाहूराजांनी उभारलेली आहे. तशा 1912 मध्ये कोल्हापूरमध्ये सहकार कायदा संमत केला जो अत्यंत प्रगत मानला जातो आणि आज महाराष्ट्र सहकार चळवळीमध्ये नंबर 1 आहे की त्याच्यामध्ये मग नक्की शाहूंचं योगदान आहे. यांच्या पूर्वी कर्जतने आणलेला होता, तेवढं लक्षात ठेवा. ओके. मग आता वेगवेगळ्या कलांचे आश्रयदाते होते. त्यामध्ये की संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला, शिकार, मल्लविद्या अशा अनेक कलांना त्यांनी आश्रय दिला आहे. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने की कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीमध्ये शिवचरित्र लिहिलं आहे. याची आपण चर्चा केली की त्यांनी वाकून नमस्कार केला, मुजरा केला. महाराजांनी स्वतः सिद्धांत विजय हा ग्रंथ लिहिला. ते स्वतः कुस्ती खेळत आणि गावागावात तालमी आणि आखाडी निर्माण की बलोप असलेल्या या काळात महत्त्व दिलं आहे. त्यासोबतच जुन्या रूढी परंपरा यांना त्यांनी काय केलं तर आव्हान नावाची पुस्तिका लिहून एका पद्धतीने आव्हान निर्माण केलं. तसं 34 वेगळे प्रागतिक कायदे निर्माण केलेत. मग यांनी राजाश्रय कोणाला तर केसरबाई केळकर, नंतर पुढं बालगंधर्व आणि असे वेगळे अनेक नाटककार होते. मग नाटककारांमध्ये मामा वरेरकर, गोविंदराव टेंबे, बाबूराव पेंटर, कवी सुमंत हे महाराजांनी यांना पदरी ठेवला आहे. तसा जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक होते अल्लादिया खान की यांना कोल्हापूर दरबारमध्ये राजाश्रय दिला. तसा
बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर की या दोन बंधूंनी 1913 कोल्हापूर या ठिकाणी काय केलं तर चित्रपट प्रदर्शनासाठी महाराष्ट्र नाटककार सिनेमा हे सिनेमागृह स्थापन केलं आहे की महाराष्ट्र नाटककार हे जे सिनेमागृह आहे ते स्थापन केलं आहे. मग आबालाल रहमान की हा प्रसिद्ध चित्रकार या का शाहू राजांच्या दरबारात असे तसा. मग हा आपल्याला कला साहित्य संस्कृती या अँगलने बऱ्याच वेळा याच्यावरती मागे क्वेश्चन विचारून झालेत. मात्र शाहूंवरती की ह्या ॲस्पेक्टने अजून प्रश्न विचारल्यानंतर मागची स्लाईड आणि ही स्लाईड तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल तशी. ओके. केम्ब्रिज विद्यापीठ आणि शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी देऊन केलेला आहे तसा. किंवा एक संक्षिप्त जीवन आपण पाहूयात रिव्हिजन की जन्म कागल कोल्हापूर या ठिकाणी झाला आहे 26 जून 1874 की कोणता दिवस की साधारणतः मग सामाजिक न्याय दिवस. 17 मार्च 1884 रोजी की दत्तक विधान झालं आहे. 1885 ज्या वर्षी काँग्रेसची स्थापना झाली 1885 ते 1889 राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये प्रशिक्षण. मे 1888 ओके मिरज ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाच्या कामास शाहूंच्या हस्ते की प्रारंभ. लॉर्ड हॅरिस याच्या हस्ते रेल्वे चालू झाली की जो मागं परलेमध्ये आपला विचारून झाला लॉर्ड हॅरिस याच्या हस्ते. 1897 कामं की दुष्काळ पडला असताना की रोजगार हमी योजनेसारखी कामं त्यांनी हाती घेतली की पुढे 20 पागे योजना आली 1972ची ते त्याची प्रेरणाच इथून आहे तशी. स्वस्तात कर्ज आणि धान्य पुरवठा आणि त्यासोबतच महारोग्यांसाठी उचगाव या ठिकाणी व्हिक्टोरिया आश्रम किंवा व्हिक्टोरिया मराठा आश्रम हा शाहूंनी स्थापन केला आहे. पुढे 1899 ते 1901 वेदोक्त प्रकरण घडलं आहे. 1101 रोजी व्हिक्टोरिया बोर्डिंग दिगंबर जैन बोर्डिंग 1921पर्यंत 20 वेगळ्या वसतिगृहांची स्थापना केली आहे. 26 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली तशी. ओके की किती तर नोकरीमध्ये 50% जागा राखीव असतील आणि मग बाकी 50% जागा उच्चवर्णीयांसाठी होत्याच की असं शाहूंचं म्हणणं होतं. मात्र मग उच्चवर्णीयांनी खास करून जरा की सनातन्यांनी शाहूंना इथे त्रास दिला आहे. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. 1916 रोजी की प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारे शाहू भारतातील पहिले झालेत. ओके पहिले राज्यकर्ते झालेत. मग जर मुलगा शाळेत गेल्यानंतर पालकांनी 2 पैसे दंड भरायचा. सगळ्या कोल्हापूर संस्थानांनी नागरिकांनी जर 3री पास झाले तर ते स्वतःच या काळात राजपदाचा त्याग करतील. शाहूंच्या पूर्वी की मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलं नव्हतं. कोल्हापूरऐवजी म्हैसूर संस्थानने सर्वप्रथम मोफत शिक्षण केलं होतं मात्र सक्तीचं नव्हतं. म्हैसूरने फक्त मोफत केलं होतं सक्तीचं नव्हतं तर शाहूंनी मोफत आणि सक्तीचं दोन्ही केलं आहे. जुलै 1917 रोजी पुनर्विवाहाचा कायदा केला जो अत्यंत प्रगत मानला जातो आहे. 22 फेब्रुवारी 1918 रोजी बलुतेदारी पद्धती या काळात त्यांनी बंद केली. आलुत वलुत ही जी पद्धती आहे. 25 जून 1918 महारवतने बंद केलेत. ओके ऑगस्ट 1918 गुन्हेगारी जमातीचा कायदा ओके हजेरी बंद करा. सप्टेंबर 1918 कुलकर्णी वतने बंद करा. तलाठी पद्धती सुरू. पुढे आंतरजातीय विवाहाचा कायदा ओके. मग 14 डिसेंबर 1918 रोजी नवसारी आर्य धर्म परिषदेचे या काळात ते अध्यक्ष होते. मग सत्यशोधक समाजाची पुस्तके आणि आर्य समाजाचे की सत्यार्थ प्रकाश आणि मग वेगवेगळी पुस्तकं होती समजा त्यांची ती कोल्हापुरात त्यांनी कंपल्सरी केली. ती चांगल्या विचारांची होती त्यात काही शंका नाही. आर्य समाजाचं कार्य आपण पाहिलं की त्यातून ते लक्षात येऊनच जाईल. पुढे 1920 रोजी क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना केली. फेब्रुवारी 1922 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि साधारणतः 6 मे 1922 रोजी की साधारणतः काय झालं तर मग शाहूंचा इथे मृत्यू झाला. तसा टिळक 1920ला वारलेत तर शाहू साधारणतः 1922ला शाहूंचा मृत्यू झाला आहे. मात्र मग समाज सुधारण्याच्या बाबतीत की शाहूंचं नाव आजही अग्रणी पद्धतीने घेतलं जातं कारण भारत सरकार आज ज्या योजना आखते त्या शाहूंनी 100 वर्ष अगोदरच की एका पद्धतीने सुरुवात झाली होती असं आपण नक्कीच म्हणू शकतो तसं. ओके आता पुढचं हे जे वर्ष आहे की हे शाहूंच्या की साधारणतः मृत्यू होऊन 100 वर्ष पूर्ण झालेत आणि म्हणून मग एखाद दुसरा प्रश्न आपल्या यावरती अपेक्षित आहे. आता आपण पुढील टप्प्यामध्ये की रानडे आणि इतर वेगळ्या समाजसुधारकांचं कार्य पाहूयात. आय होप यू आर एन्जॉईंग इट. हे व्हिडिओ पुन्हा पाहत राहा आणि याच्या स्लाईड्स तुम्हाला पाठवल्या जाते पुन्हा वाचून काढा. थँक्यू.